मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाढत्या अपघातांची मालिका वर या महामार्गावरील अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेता काही वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तरसोद ते पालधी बायपास रस्त्याचं काम करण्याचा निर्णय झाला होता आणि ह्या पालधी ते तरसोद 18 किलोमीटरच्या बायपासच्या कामाला या ठिकाणी आपण वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे। गेल्या 6 वर्षांपासून या बायपासचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या बायपासमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील जी वाहतूक आहे ती वाहतूक कुठेतरी या ठिकाणी कमी होणार आहे। तरसोदपासून तर ममुराबाद मार्गे पालधीपर्यंत हा बायपास या ठिकाणी जाणार आहे आणि जवळपास या महामार्गाचं जे आहे बायपासचं जे काम आहे ते 70% पूर्ण झालेलं आहे। या बायपासच्या कामाला 2018 मध्ये सुरुवात करण्यात आली होती, मात्र 28 महिन्यांचा काळ उलटून देखील अद्यापपर्यंत म्हणजे 6 वर्ष पूर्ण होऊन देखील याचं काम पूर्ण झालेलं नाही। आणि आपण जर बघितलं तर आपण आता ममुराबाद या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी उड्डाणपुलाचं देखील काम सुरू आहे। या बायपासच्या दरम्यान जवळपास 6 उड्डाणपुलांचं बांधकाम हे केलं जाणार आहे, मात्र हे उड्डाणपूलसुद्धा अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही। गिरणा नदीवर सुद्धा 300 मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे। अशा पद्धतीने एकंदरीतच मोठा संत गतीने या ठिकाणी काम सुरू आहे। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या बायपासचं काम जे आहे 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना या ठिकाणी प्रशासनाला दिलेल्या आहेत, या विभागाला दिलेल्या आहेत। त्यामुळे आपण आता अशा परिस्थितीमध्ये हे काम नक्की कधी पूर्ण होतं अशी प्रतीक्षा ही संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी लागलेली आहे। एकंदरीत या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की 15 डिसेंबरपासून या ठिकाणी अत्याधुनिक मशिनरी दाखल होणार आहे, त्यामुळे महिनाभरामध्ये पुलाचं काम पूर्ण करण्यावर या ठिकाणी भर असल्याचा या ठिकाणी प्रशासनाचा जोर राहणार आहे। एकंदरीतच अशा पद्धतीने 18 किलोमीटरचा हा पालधी ते तरसोदचा बायपास या ठिकाणी होणार आहे आणि यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील जी अवजड वाहनांची वाहतूक आहे, अपघातांच्या घटना कुठेतरी कमी होणार आहे। त्यामुळे कुठेतरी 6 वर्षापासून सुरू असलेल्या बायपासच्या कामाची संपूर्ण जळगावकर नागरिकांना असेल किंवा जळगाव तालुक्यातल्या नागरिकांना मोठी प्रतीक्षा आहे आणि एकंदरीतच हे काम संथ गतीने का होत आहे याच्याही चौकशीची मागणी या ठिकाणी केली जात आहे। मात्र लवकरात लवकर हा बायपास पूर्ण व्हावा आणि 6 वर्षापासून सुरू असलेल्या बायपासचं काम नेमकं कधी पूर्ण होईल अशी सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।